काय तू घरला चल, तू कुठे नाही जाणार. बाळा तू घरला चल, घरला चल माझा. ऐक मला. अरे ऐक ना माझं. अरे भीमाबाई तू एक काम कर, पोरसने घेऊन पुरंजनच्या घरी जा लवकर. इकडचं वातावरण ठीक नाही आहे. मी आता याच्या सोबत जातो. तेवढं म्हटलंय तेवढं कर. जा तू सोबत. संगतीला मीराला बी घेऊन जा. जा 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 जाऊ तुम्ही जा. अरे बघा बघा ती इथे कुठे असेल. चल चल मंगेश बघ जरा बघ. अरे बघा की तिकडे बघा. चला लवकर बघ इथे कुठेतरी असेल ती. अरे गेली कुठे निघून. अरे याच वाटेवर तर आली होती ना. माधवी 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 ताई तू कुठे आहेस. माधवी ताई कुठे गेली. कुठे गेली. सगळं तुझ्यामुळे झालंय. तुझ्याचमुळे आज आमच्या समाजाची एक विधवा मुलीला इतकी हिंमत आली की ती आमच्या सर्वांविरुद्ध गेली. इतकंच नाही तर ती पळून गेली. मला नाही ठाऊक तिच्यात इतकं धाडस कसं आलं. मला फक्त या गोष्टीचा आनंद आहे का तिच्यामध्ये धाडस आलं. आणि हा म्या तिला नाही पळवलं. गप्प बैस. आधी त्या माधवीला शोधून शिक्षा देऊ, त्यानंतर तुला तुझ्या कर्माची किंमत मोजावी लागेल. सोडणार नाही तुला. चला भावांनो त्या विधवेला शोधूया. चला. भीमबाळा घरला चल. नाही बाबा, माधवी ताईला शोधणं लय गरजेचं आहे. बाळा ती घाबरली आहे. इथंच कुठेतरी लपली असं. तू एक काम कर, तू पुरंजन काकाच्या घरला जा. मी तिला शोधतो. हा पण बाबा ताई. समजून घे ना भीम, गोष्ट त्यांच्या परंपरांची आहे. कुठे रागात बिगात येऊन त्यांनी तुला माराय न ग. बाबा तुम्हीच म्हणता ना काही विरोध केल्यानं आपण संघर्ष करणं सोडून नाही शकत. जर या वेळेला मी माधवी ताईच्या काहीच कामी आलो नाही तर मी कसला भाव आहे. कदाचित ती पुलाकडे गेली असेल. तुम्ही तिथं शोधा, कारण एकदा तिनं तिकडे जाऊन स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला होता. अरे बाळा पर तू. बाबा तुम्ही जा, मी हाय इथं. बाळा तू एकटा आहेस, ते लोक सारे इतके आहेत. जर तुला काही कुणी केलं तर. नाही बाबा मला काय नाही होणार. विश्वास ठेवा आणि जावा, कारण ते समजे माधवी ताईला शोधायला गेले आहेत. जर माधवी ताई भेटली तर माझं तिथं राहणं गरजेचं असेल. काय माहित त्यांनी तिच्या बरोबर काय चुकीचं केलं तर. जा. बिंबाळा ही पहिली येळ आहे जेव्हा म्या तुला अडचणी सोडून जातूया. पण हे बी पहिली येळ आहे जेव्हा मला तुझ्या आत्मविश्वासावर पुरा भरोसा आहे. गेली ती गेली कुठं. इथेच कुठे झाडीत लपली असेल. जाऊन शोधा तिला. इकडे चला ना. चला. अरे सापडली का. नाही तर त्या जंगलात जाऊन शोधा ना. तिथेच कुठे लपली असेल. माधवी ताई, माधवी ताई, माधवी ताई, माधवी ताई.
मंगेश. वय शेटजी. शेटजी, भीमराव तर इथेच आहे आणि त्याचा बाप पण इथेच कुठे असेल. आज त्याच्या कुटुंबाचा हिशोबच करून जाऊ. बरोबर बोलताय शेटजी. संधी चांगली आहे. आणि ऐक, त्या भीमरावच्या नजरेतून वाचून जा. जा. बाली, चेतन इकडे या. शुभम, पवन इकडे या. चल तिकडे शोधूया. चल चल तिकडे बघ. बाली, चाल लवकर. चल. वय वय. बरं आपण जाणार कुठं वहिनी? पुरंजन दादांच्या इथं यांनी सांगितलं की परिस्थिती ठीक नाहीये तर तिकडेच राहणं बरोबर होईल. चल चला चला लवकर चला, चला चला, चला चला. चला समजा घरावर घासलेट होता. टाका रे. तिकडे टाक, तिकडे टाक, तिकडे टाक. जाऊन राखत करून टाकू. समजासने एकत्र जाऊन टाकू. अरे टाक की लवकर. टाक. ए थांब थांब. यो दरवाजा बंद काय? वाटतं घाबरून समजायचे समजे लोक पळालेत. पळालेत समजे. ताई सांभाळू ना. अरे ध्रुव ध्रुव कुठे आहे? त्यो कुठं शेठजी बरोबर भांड्यात गेला नाही ना? हो, पोरांच्या जीवाची भीती होती ना त्यांना. आणि काय आहे ना, प्रत्येक बाग तुमचा शेठजी म्हणजे माझ्या अगोदरच्या बापासारखा थोडी ना असतो. काही लोकांना आपल्या मुला मुलींना गमवायची भीती पण असते. पण तू तर त्यासनी आपला परिवार मानत होता ना व. मग काय झालं? असं एकटं सोडून पळालं तुला? हा? त्यांनी मला नाही सोडलं तर मीच थोडं लांब त्यांच्या सोबत जाऊन स्वतःच पळून आलो. म्हणजे तुम्ही लोकांनी भीमच्या घराला हात पण नाही लावायचा. तू थांबवणार आमासनी? जेवढं माझ्याने होईल तेवढं करीन. पुढे तर या. मग बघूयात. टाका रे घासलेट. टाका समजा घरात. या लोकांच्या नजरेत तर ध्रुव आपल्या जातीतला झालाय. त्याचा तिरस्कार करणाऱ्यांनी त्याला काहीतरी केलं तर. त्या तो धाडसी आहे. तो कोणाला बी घाबरत नाही. त्याच्या भाषेत उत्तर द्यायला त्याला येतं. तुम्ही चला, तो येईल. चला. तुम्ही पुढे चला, मी ध्रुवला बघते. नाही, नाही नाही चल. नाही नाही, तू नाही, तू आमच्या संगत चल. नाही, चला चल त्या. तू. चल. चला 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 समजेनी चला. टाका रे. आज त्याचं नाटकच संपवून टाकूया. पेटव पेटव. तू मशाल पेटव. ए थांबा थांबा. अरे थांबा समजे. तू आज काय करू राहिलायस? बाहेर निघ. बाहेर निघ. भीमच्या घरची रक्षा करतोय. आग लावायची आहे ना, लावून टाका. पण आज जर मी भीमच्या घराला नाही वाचवू शकलो तर मग स्वतः पण या आगीत जळून भस्म होऊन जाईन. आहे हिम्मत? लावा मग आग. मला पण बरोबर जाळून टाका. अरे ए डोकं खराब झालंय का तुझं? अरे या लोकांच्या भिरकी मंदी स्वतःचा जीव काय देतो आहेस तू? चाल बाहेर निघ. बाहेर निघ तू. नाही निघणार. आणि तुम्ही लोक तर मला चांगलंच ओळखता की मी जो विचार करतो तो नक्कीच पूर्ण करतो. आहे हिम्मत? लावा आग. मला पण बरोबर जाळून टाका. या. भावांनो, हे दळ भद्र्याचं घर आहे आणि घरात काही सामान नसणारच आहे. तर रिकाम्या घरासनी जाऊन काय फायदा? नंतर येऊया. समधी लोक घरात असताना घर जाऊया. चला भावांनो. चला. चला. शेठजी, आग नाही लावू शकलो
अहो त्या भीमरावचं समद कुटुंब घर सोडून पळून गेलं होतं. अरे तर मग ही चांगली गोष्ट होती ना, रिकाम्या घराला आग लावायची. अहो शेटजी आग लावणारच होतो, पण तुमच्या पोरानं भीमरावच्या घरी स्वतःला बंद करून घेतलं. अहो तुमचं पोरगा आत असताना कशी आग लावायची? ध्रुव ठीक आहे, त्यांना नंतर बघून घेऊ. ठीक आहे, पहिले हिला शोधा. तिकडे चला रे, शोधा तिला. माधवी, बस एकदा तू आमच्या हातात सापडच, तुला कापून फेकून देऊ. अरे आत्ता नाही निघालीस तर रात्री तर निघशीलच, रात्री नाही निघालीस तर सकाळी तर निघशीलच, कधी ना कधी तर निघशीलच ना. आता आम्ही इथून नाही जाणार, आता आम्ही नाही जाणार, तुला कापून फेकून देऊ आज. ताई मला माहित आहे का तू लय घाबरली आहेस, म्हणून समद्यांपासून लपते आहेस. पण मी तुला शोधून काढन आणि काहीच नाही होऊ देणार. शेठजी, दिसाची रात झालीये, प्रत्येक जागी शोधलं, पण ती माधवी कुठंच नाही भेटली. कदाचित ती पळून तर नाही गेली. पळून जाणार कुठे? इथेच कुठे लपली असेल. आता सकाळ झाली तरी चालेल, तिला शोधूनच राहूया. जा चारी बाजूला पसरा आणि नीट शोधा तिला. जा 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 जा, शोधा तिकडं. तू तिकडे जा. बाली, कुठून तरी आवाज येतोय, ऐकलं का? चल तिकडं. पुन्हा येतं, चल तिकडं. चल ताई, इथं बस. ताई घरला चल. तू अशी कुठं पळणार आणि कवा पत्र पळणार? नाही भीमराव, आता त्या घरात मी परत नाही जाणार. नाही त्या समाजात, जिथे सगळ्यांच्या समोर माझ्या तोंडात जळता कोळसा टाकला जाणार होता आणि सगळे गप्प होते. मी बाबांना बोलताना ऐकलं की जर ती सापडली तर तिला मारून टाकतील. आता मी परंपरांसाठी स्वतःचा जीव नाही देऊ शकत भीमराव. पण तू तुझ्या घरी जा ना. तुझ्याजवळ तुझे बाबा आहेत, तुझं कुटुंब आहे. पण माझे शत्रू माझे आई बाबाच आहेत. म्हणून आता मी नाही घरी जाणार. मग मला या जगापासून लांब जावं लागलं तरी चालेल, पण मी त्या घरात परत नाही जाणार भीम. आज मी तुम्हासनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंची गोष्ट सांगतो. ज्योतिबा फुलं आणि सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये इदुहानपाय आश्रम उघडलं होतं, जे आज पण इदुहांसाठी मदत करतं. त्यांचं वाचन लिहून राहणं बिणं समद्यांची काळजी घेतात. आणि ठाव आहे, त्यामुळे लय मोठा फायदा झाला. आधार नसलेल्या बायकांनी आधार मिळाला आणि त्या लोकांचं आयुष्य जे लय अडचणीचं होतं त्यासनी सोपं झालं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, समध्या जातीच्या इधवा बायका एका जागी राहू लागल्या. यामुळं त्यांच्यामध्ये जी व्यक्तिगत जातीची लांबी होती ती संपून गेली. एक युक्ती आहे माझ्याकडं. बोल. आपण इथनं पळून पुण्याला जाऊया, सावित्रीबाई फुलेंच्या इदवा आश्रमामध्ये. तिकडे राहणं खाणं शिकणं समद भेटेल. ही तर चांगली गोष्ट सांगितलीस, पण मी त्या आश्रमात जाणार कशी? आपल्या दोघांनी कसं बी करून इथनं स्टेशन पोचाय, कोणत्या बी प्रकारात जोर लावायला लागन. मग आपण गाडी पकडून पुण्याला पोचून जाऊ.
बघ बघ इकडच कुठेतरी बघ, झाडा झुडपात पाय. पण आता यांच्यापासून वाचायला लागेल. चल. चारी बाजूला नीट लक्ष दे, कोणी आत यायला नको. म्हणलं होतं म्या भीमासनी, हजारदा सांगत होते त्यासनी की या समद्यापासून लांब राहा, पण त्याला काय बी समजत नाही. ऐकतो कुठं कोणाचं त्यो. हे स्पृश्य जातीच्या संधीच्या शोधातच होते. आता माहित नाही काय होईल. वहिनी काय नाही होणार भीमासनी, आणि रामजीला बी काय नाही होणार. दोघं सोबत आहेत. आणि बाप मुलाच्या जोडीच्या मोर आज पातूर कोणतं बी संकट ना टिकलं आहे ना कधी टिकू शकल. तुम्ही काळजी नका करू. म्या जाऊन बघून येते. अगं वहिनी, आई थांब. आई थांब. वहिनी थांब. थांब आई. मला जाऊ द्या. नाही वहिनी, मला जाऊ असं द्या. नको नाही. करू. ताई, भाऊच्या मागे अडचणी कमी आहेत, या आणखीन वाढवाय चाललीस. कुठं बी जायचं नाही, गपचूप बस घरात. अहो पण आई. भीमा, चल घरात. माझा आई काय भीमा बरोबर बाबा आहेत. माझा विश्वास कर, त्याला काय नाही होणार. ते दोघं सुखरूप घरला येतील. आता तू आज चल बर. वय वहिनी बसून घ्या इथं. चल ये बघू. चल आई चल. भीम बाबा. भीम तू तू ठीक तर आहेस ना? तू मसनी कोणी पाहिलं तर नाही ना? भीम बाळा, हे बघ, तू गंगाताईच्या घरला निघून जा. आणि माधवी बाळा, तू आपल्या कोणत्या तरी नातेवाईकाकडे निघून जा. जेव्हा इथलं वातावरण शांत होईल तेव्हा बघून घेऊया ना काय करायचं ते आणि कसं करायचं. नाही बाबा, माधवीताई पुण्याला जाईल, सावित्रीबाई फुलेंच्या इदवांच्या आश्रमात. तुम्हीच तर म्हणता ना का तिकडे इदवसनी आधार दिला जातो म्हणून, तर मी ताईला तिकडे सोडायला जाणार. तुझं डोसकं फिरलंय का? तुम्ही दोघं एकटे कसे जाणार पुण्याला? मग तुम्ही बी चला की आमच्या संग. हे बघ बाळा, मी आता नाही येऊ शकणार. तुझी आत्या, आय, भाऊ, बहीण समदेसने ह्या परिस्थितीमध्ये सोडून नाही येऊ शकत. तर मग आम्हासनी जाऊ द्या की. भीमबाळा, हट्ट नको करूस. नाही बाबा, अजून कोणता मार्ग बी नाही आहे. कारण ज्या लोकांपासून ताईला पळायला लागतंय ते हिच्याच समाजातलं आहेत, हिच्याच जातीचं आहेत आणि हिचंच नातेवाईक आहेत. अशा परिस्थितीत हिच्या नातेवाईकांकडे सुरक्षित नाही राहू शकणार. तुम्ही दोघेही घरी जा, मी पुण्याला एकटी जाईन भीमराव. पण ताई, मी तुला एकटी जायला नाही देऊ शकत. भीमराव, मी जाईन. मी घेऊन जाईन. मी घेऊन जाईन. काकी, तुम्ही? बाबा, या त्याच काकी आहेत ज्यांच्याबद्दल मी तुम्हासनी सांगत असायचो. नमस्कार. पर तुम्ही जेव्हा हिला सोडून इकडे परत याल तर हे लोक तुम्हासनी जगू नाही देणार. मी परत येईनच कशाला? जर पुण्यात खरंच अशी कोणती जागा आहे किंवा कोणते आश्रम आहे जिथे विधवांसाठी आधार दिला जातो, तर मी सुद्धा तिथेच राहीन मग. आणि सोबत या मुलीलाही ठेवीन. चल माधवी. पण काकी, तुमचा मुलगा, त्याला सोडून जाणं योग्य ठरेल? आयुष्यभर चूक आणि बरोबरच्या मध्येच अडकून राहिले आहे भीम. पण आता फक्त तेच करायचं आहे जे स्वतःला योग्य वाटेल. विधवा मग माझ्या वयाची असेल किंवा माधवीच्या वयाची, घरी राहो किंवा हकलली जाओ, दोघांचं आयुष्य तर एक समानच कठीण असतं. मला संध्याकाळीच कळलं होतं की एका विधवा मुलीवर संकट आलं आहे. आणि भीम, मला वाटलंच होतं की ही तीच मुलगी आहे जिच्याबद्दल तू बोलत असतोस. पण तेव्हा मला माहीत नव्हतं की हिची मदत करताना मी स्वतःची मदत करीन. ताई, आता स्वतःची काळजी घे.